तर नमस्कार मित्रांनो, आज मी नदीला आलो होतो. तर या चोंडकामध्ये बघू शकता तुम्ही हे जे फूल आहे आणि हे जे पांगलेले आहे, तर याचं तुम्ही बघू शकता किती खोलवर गेले आहे. तर आज मी याचे फायदे आणि तोटे तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि याचा उपयोग कशासाठी केला जातो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला, आज याचे फायदे आणि तोटे तुम्हाला मी सांगतो. फायदे: पाणी स्वच्छ करणे, वॉटर प्युरिफिकेशन. जलकुंभी वनस्पतीमध्ये पाण्यातील जड धातू उदा, शिसे, कॅडमियम आणि आर्सेनिक आणि प्रदूषक घटक शोषून घेण्याची अद्भुत क्षमता असते. त्यामुळे हे पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध करण्याचे काम करते. सेंद्रिय खत, ऑर्गॅनिक कॉम्पोस्ट. ही वनस्पती पाण्यातून काढून सुकवल्यानंतर त्यापासून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत तयार करता येते. हे खत शेतातील पिकांसाठी अत्यंत पोषक ठरते. बायोगॅस निर्मिती, बायोगॅस प्रोडक्शन. या वनस्पतीच्या पानांमध्ये आणि देठामध्ये मोठ्या प्रमाणात बायोमास असतो. याचा वापर करून बायोगॅस मेथॅन गॅस तयार करता येतो, जो ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे. हस्तकला आणि गृहोपयोगी वस्तू, हँडीक्राफ्ट्स. ग्रामीण भागात या वनस्पतीच्या सुकलेल्या देठांपासून मजबूत धागे किंवा फायबर बनवले जाते. यापासून आकर्षक चटया, टोपल्या, बॅग आणि शोभेच्या वस्तू तयार करून लोकांना रोजगाराची संधी मिळते. एक महत्त्वाची गोष्ट, कॉशन. याचे फायदे असले तरी या वनस्पतीला बंगालची दहशत, टेरर ऑफ बेंगाल किंवा जलपर्णीचे संकट असेही म्हटले जाते. जर यावर नियंत्रण ठेवले नाही तर ही वनस्पती संपूर्ण तलाव किंवा नदी व्यापून टाकते. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि मासे तसेच इतर जलचरांना धोका निर्माण होतो. तर मित्रांनो, आता जी तुम्ही याच्याबद्दल माहिती ऐकली ती एकदम अशी खरी आणि उत्कृष्ट आहे. कारण याचे फायदेसुद्धा आहेत आणि तोटेसुद्धा आहेत. तर म्हणजे हे चांगलंसुद्धा आहे आणि वाईटसुद्धा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.